नमस्कार. जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था सांगली आपल्या सर्वांसाठी घेऊन येत आहे टी महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा ऑनलाईन मार्गदर्शन सत्र। या सत्रासाठी ऑनलाईन उपस्थित असलेले जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे सन्माननीय प्राचार्य डॉक्टर विकास सलगर सर यांचं या सत्रामध्ये सहर्ष स्वागत। त्याच पद्धतीने जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे सर्व वरिष्ठ अधिव्याख्याता यांचेही या सत्रामध्ये सहर्ष स्वागत। आजच्या या सत्रासाठी आपल्याला मार्गदर्शक म्हणून लाभलेल्या राजमती अध्यापक विद्यालयाच्या प्राचार्या डॉक्टर आरती क्षीरसागर यांचंही या सत्रामध्ये सहर्ष स्वागत। त्याच पद्धतीने जिल्हाभरातून सर्व अध्यापक विद्यालयाचे प्राचार्य अध्यापकाचार्य व ज्यांच्यासाठी खऱ्या अर्थाने हे टी सत्र आयोजित केलेले आहे ते सर्व विद्यार्थी यांचं या सत्रामध्ये सहर्ष स्वागत। आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की टी ही जी एक्झाम आहे ती एक्झाम आपल्याला महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद यांच्यातर्फे आयोजित केली जाते। तर या परीक्षेचा जो सिलेबस आहे, जो अभ्यासक्रम आहे तो पाहणं खूप गरजेचं आहे। त्याच्यामध्ये दोन पेपर जरी असले तर पहिला जो आहे पेपर 1 तो आहे 1 ते 5 साठी जे विद्यार्थी ऍप्लिकेशन करणार आहेत, जे 1 ते 5 ला शिकवण्यासाठी इच्छुक आहेत अशा विद्यार्थ्यांसाठी पहिला पेपर असणार आणि दुसरा पेपर जो असणार आहे तो 6 ते 8 या वर्गांसाठी जे विद्यार्थी शिकवण्यासाठी शिक्षक म्हणून रुजू होऊ इच्छितात यांच्यासाठी हा दुसरा पेपर असणार। तर पहिल्या पेपरचा सिलेबस काय असणार आहे, अभ्यासक्रम काय असणार आहे, तर त्यामध्ये असणार आहे बाल विकास आणि अध्यापन शास्त्र, भाषा मराठी, भाषा इंग्रजी, गणित आणि पर्यावरण अभ्यास। तसाच पेपर 2 साठी सुद्धा म्हणजे जे विद्यार्थी 6 ते 8 ला शिकवणार यांच्यासाठी सुद्धा पहिला जो विषय आहे तो सेमच आहे, बाल विकास आणि अध्यापन शास्त्र। दुसरा मराठी सुद्धा सेमच आहे, इंग्रजी सुद्धा सेमच आहे आणि गणित आणि एक विषय ऍड झालेला आहे तो म्हणजे विज्ञान, आणखीन एक विषय म्हणजे सामाजिक शास्त्र। अशा पद्धतीने ह्या दोन पेपरचं स्वरूप असणार आहे। याच्या संदर्भातली इत्थंभूत जी माहिती असणार आहे, त्या घटकामध्ये काय असणार आहे या संदर्भातली सगळी माहिती आपल्याला ह्या ऑनलाईन सत्राच्या दरम्यान समजणार आहे। आजचा जो पहिला विषय जो आहे बाल विकास आणि अध्यापन शास्त्र, यामध्ये तुम्हाला बाल विकासामध्ये कुठल्या कुठल्या घटकांचा समावेश आहे ते समजेल। तर या ज्या काही घटक आहेत तर त्यांचं वेटेज काय असतं बघा। तर जो पहिला पेपर आहे जसं की आपण म्हणालो की 1 ते 5 ला शिकवणाऱ्या शिक्षकांसाठी म्हणजे जे होऊ इच्छितात त्यांच्यासाठी सिलेबस काय असणार आहे तो पाहिला। त्याच्यामध्ये वेटेज काय बघा, बाल विकास आणि शिक्षण शास्त्र यासाठी 30 गुण असणार आहेत, भाषा 1 साठी 30 गुण असणार आहेत, भाषा 2 साठी 30 गुण असणार आहेत, गणितासाठी 30 गुण असणार आहेत, पर्यावरण अध्ययन यासाठी 30 गुण, असे टोटल 150 मार्काची आपल्याला ऑब्जेक्टिव्हची एक्झाम द्यावी लागणार आहे। आणि जे 6 ते 8 ला शिकवणार त्यांच्यासाठी बघा बाल विकास आणि शिक्षण शास्त्र यासाठी 30 गुण असणार आहेत, भाषा 1 साठी 30 गुण असणार आहेत, भाषा 2 साठी 30 गुण असणार आहेत, गणित आणि विज्ञान किंवा समाजशास्त्र यासाठी 60 गुण असणार। असे एकूण आपल्याला 150 मार्काची सुद्धा पेपर 2 साठी सुद्धा 150 मार्क आणि पेपर 1 साठी सुद्धा 150 मार्क, या सगळ्याची माहिती आपल्याला या ऑनलाईन सत्रामध्ये मिळणार आहे। तर प्रथमतः मी या सत्राला शुभेच्छा देण्यासाठी जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे सन्माननीय प्राचार्य यांना विनंती करते की आपल्या सगळ्यांना शुभेच्छा द्याव्या। याच दरम्यान शुभेच्छा साहेबांनी शुभेच्छा दिल्यानंतर आपण लगेच आपलं जे सत्र आहे ते कंटिन्यू करणार आहेत। मी क्षीरसागर मॅडमना सुद्धा विनंती करते की सरांचं शुभेच्छा देऊन झाल्या की त्यांनी आपलं मार्गदर्शन सुरू ठेवावं। धन्यवाद। सर्वांना नमस्कार। सांगली जिल्हा अंतर्गत येणाऱ्या सर्व अध्यापक विद्यालय आणि जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था सांगली यांच्या संयुक्त विद्यमाने खऱ्या अर्थानं अध्यापक विद्यालयातील सर्व प्रशिक्षणार्थींसाठी अर्थात उपस्थित असलेल्या आणि पास आउट होऊन गेलेल्या सगळ्यांनाच याचा लाभ घेता येईल अशी एक सिरीज आपण सुरू करत आहोत। व्याख्यानाची सिरीज अर्थात CET, TET आणि टेट साठी ही उपयुक्त ठरेल, कारण DED ऍडमिशन घेतल्यानंतर सर्वजणच त्यासाठी कार्यरत असतात, एकंदरीत प्रॅक्टिकल पार्ट आणि याच्यातच अडकून जातात, किंबहुना एवढं गांभीर्याने घेतलं जात नाही। पण जर DED आम्ही गांभीर्याने घेतलं नाही तर भविष्यात येणारी टेट स्पर्धा परीक्षा आणि
पात्रता परीक्षा यांना आम्ही फेस करू शकणार नाही. हे जर फेस करायचं असेल आणि चांगल्या मार्क्सनं पास होऊन गुणवत्तापूर्ण शिक्षक म्हणून स्वतःला पेश करायचं असेल आणि पात्र व्हायचं असेल तर मात्र ह्या तिन्ही परीक्षा आपल्याला पात्र व्हाव्या लागतील. कारण कालच मला वाटतं आजच टेटचा रिझल्ट बाहेर पडतो आहे आणि तो रिझल्ट किती लागेल याची शक्यता आपल्याला आजच संध्याकाळच्या वेळी पडताळणी करता येईल. पूर्वीची टेटचा रिझल्ट मात्र फक्त 2.9% एवढा लागलेला असून अर्थात स्पर्धा प्रचंड आहे. जी मंडळी सिलेक्ट झालेली आहेत त्यांनी प्रचंड अभ्यास केलेला आहे हे वेगळं सांगायला नको, पण तरीही मार्गदर्शन जर प्रॉपर असेल तर मात्र कुणीच काळजी करू नये. प्रॉपर मार्गदर्शन आणि वेळेचं व्यवस्थित केलेलं नियोजन आणि प्रचंड अभ्यास या त्रिसूत्रीचा जर अवलंब केला तर मात्र आपल्याला यश मिळून जाईल आणि येणाऱ्या नजीकच्या 2 वर्षात आपण राज्यातल्या स्थानिक स्वराज्य संस्था अथवा खाजगी व्यवस्थापनाच्या कोणत्याही शाळेत एक सक्षम शिक्षक म्हणून स्वतःला उभं करू शकू हे मला खात्रीने सांगता येईल. यासाठी साधारण आपण 3 ते 3.5 महिन्याचा कालावधी नियोजित केलेला आहे. डिसेंबर एंड किंवा जानेवारीच्या फर्स्ट वीकमध्ये येणारी परीक्षा जर आपण गृहीत धरली तर मात्र तयारीला आपल्याला पुरेसा वेळ मिळेल. जी मंडळी सेकंड इयरला आहेत किंवा पासआउट होत आहेत त्यांच्यासाठी मात्र हे गांभीर्याने घेण्याचा कालखंड आहे. चर्चा होईल, प्राध्यापक आणि प्राचार्यांशी चर्चा करावी, तज्ज्ञांशी बोलावं आणि अभ्यासाला जास्तीत जास्त वेळ द्यावा. डीएड पासआउट तर सहज होता येणार आहे, त्यात वावगं काहीच नाही, वेगळंही काहीच नाहीये, कारण तुम्ही ऍडमिशन घेतलेलं आहे, अभ्यास करत आहात. हे जरी खरं असलं तरी टेट आणि टीईटी साठी मात्र सीईटी साठी मात्र ह्या विषय ज्ञानावरच्या आशय ज्ञानावरच्या परीक्षा आणि स्पर्धा परीक्षांना जर न्याय द्यायचा असेल तर नियोजन आणि अभ्यासातील सातत्य खूप महत्त्वाचं आहे. तर आपल्याला प्रत्येक शनिवारी अर्थात कालच्या शनिवारी सुट्टी आल्यामुळं आज आपण त्याची सुरुवात करत आहोत. प्रत्येक शनिवारी 1.5 तास ते 2 तास यावर चर्चा होईल. प्रत्येक अध्यापक विद्यालयातील प्राध्यापकांचा आणि तज्ज्ञ मंडळींचा याच्यावर वेळ खर्ची पडेल. अर्थात तो वेळ खर्च न होता गुंतवणूक असेल उद्यासाठीची तुमची आमची सर्वांची, की जे यशात रूपांतर व्हावं एवढीच अपेक्षा व्यक्त करतो. या संपूर्ण कालावधीसाठी होणाऱ्या या उपक्रमासाठी सर्वांना शुभेच्छा देतो. अभ्यासपूर्ण भाषणं, अभ्यासपूर्ण व्याख्यानं आणि तेवढाच तुमचा उत्स्फूर्त प्रतिसाद अपेक्षित असलेल्या या सिरीजला मी शुभेच्छा देतो. आणि जरी अडचणी आल्या, जरी आपल्याला काही प्रॉब्लेम्स असले तरी त्यावेळी चर्चा करून, प्राध्यापकांशी चर्चा करून, शक्यतो त्याच कन्सेप्ट क्लिअर करून अभ्यासाला वेळ द्यावा आणि सकाळ संध्याकाळ जसा वेळ मिळेल असा घरात अभ्यास करावा, जेणेकरून येणाऱ्या काळात आपल्याला अभ्यासाचा लोड वाटणार नाही किंवा त्याचं भय अथवा टेन्शन वाटणार नाही. यानुसार नियोजन करावे. या सिरीजसाठी सर्वांना शुभेच्छा देतो आणि थांबतो. थँक्यू, धन्यवाद. नमस्कार. जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्था सांगली आयोजित शिक्षक पात्रता ऑनलाईन मार्गदर्शनासाठी आपण येथे उपस्थित आहोत. माझे नाव आहे आरती प्रमोद क्षीरसागर. मी राजमाता अध्यापक विद्यालयामध्ये प्रभारी प्राचार्य म्हणून कार्यरत आहे आणि माझा विषय आहे अध्ययन व्याख्या स्वरूप, अध्ययन विषयक सिद्धांत, उपपत्ती आणि अध्ययनावर परिणाम करणारे घटक. आजच्या अध्यापनाचा पहिला घटक आहे ते म्हणजे अध्ययन व्याख्या. विविध मानसशास्त्रांनी अनेक शतकापासून अध्ययनासंबंधी निरनिराळ्या व्याख्या करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यातील काही मानसशास्त्रज्ञांच्या व्याख्या आपण पाहूया. मनुष्याचा कोणत्याही प्रकारे विकास घडवून आणणारी आणि त्याचा अनुभव व परिस्थितीचे स्वरूप पूर्वीपेक्षा निराळे करणारी कोणतीही क्रिया म्हणजे अध्ययन. R.S. वुडवर्थ यांनी 1954 साली ही व्याख्या केलेली आहे. त्याचबरोबर अजून एक व्याख्या आपण पाहूया की अध्ययन म्हणजे एका वर्तनामुळे दुसऱ्या वर्तनात घडून येणारे कोणतेही परिवर्तन होय. गिलफोर्ड यांनी 1959 साली ही व्याख्या केलेली आहे. म्हणजे थोडक्यात काय, मानसशास्त्राचा केंद्रबिंदू हा वर्तन हा असतो, तसाच अध्ययनाचा केंद्रबिंदू सुद्धा परिवर्तन, वर्तन आणि परिवर्तन म्हणजे मानवाच्या कृतीनुसार जे परिवर्तन घडून येतं त्यालाच अध्ययन असे म्हणतात. थोडक्यात अध्ययन म्हणजे काय तर परिस्थितीमुळे निर्माण होणारी समस्या सोडवण्यासाठी किंवा वंशदंत गुणधर्मांना परिस्थिती सापेक्ष वळण लावण्यासाठी अनुभव व वर्तन यामध्ये प्रयत्न व साधना याद्वारे घडवून आणलेला सापेक्ष टिकाऊ स्वरूपाचा सुधारणात्मक बदल म्हणजे शिक्षण होय. आता आपण अध्ययन प्रक्रियेचे स्वरूप याविषयी बघूया. क्रमाक्रमाने मिळणाऱ्या अनुभवांचा व ज्ञानाचा उपयोग करून अनेक प्रकारच्या समस्या किंवा प्रश्न हाताळण्याचे तंत्र समजून घेतात.
यावरून अध्ययन प्रक्रियेच्या स्वरूपात काही घटक समाविष्ट होतात. अध्ययन प्रक्रिया ही उद्दिष्टानुसार घडणारी प्रक्रिया आहे. म्हणून पहिला पॉईंट आहे उद्दिष्टान्वयी प्रक्रिया. म्हणजे काय, तर प्रत्येक गोष्टीचं काहीतरी उद्दिष्ट साध्य करण्यासाठी व्यक्ती जे प्रयत्न करतात त्यालाच अध्ययन करण्यासाठी पुढची वाटचाल ठरते. त्यानंतर दुसरा घटक कारणीभूत ठरतो तो म्हणजे प्रेरणा. एखाद्या गोष्टीची प्रेरणा जेव्हा आपल्याला मिळते तेव्हा ती शिकण्यासाठी आपण जास्त प्रयत्न करतो. त्यानंतर पुढचा पॉईंट आहे तो म्हणजे शोधनात्मक हालचाली. म्हणजे काय, एखादी गोष्ट आपल्याला शिकायची असेल तर ती कोणत्या पद्धतीने शिकावी, त्यासाठी कोणकोणते मार्ग उपलब्ध आहे, या गोष्टीचा आपण शोध घेण्याचा प्रयत्न करतो. त्यातूनच आपल्याला चुका आणि शिका या पद्धतीनुसार वेगवेगळ्या गोष्टी शिकण्यासाठी आपण प्रभावित होतो. त्यानंतर पुढचा पॉईंट आहे तो म्हणजे समायोजन. समायोजन म्हणजे काय, आपल्याला अध्ययन करत असताना वेगवेगळ्या गोष्टींची ॲडजस्टमेंट करावी लागते. शारीरिक, मानसिक, भावनिक समायोजन हे अध्ययनासाठी खूप महत्त्वाचं ठरतं. त्यानंतर पुढचा पॉईंट आहे तो म्हणजे हालचालींची पुनर्रचना. म्हणजे काय, तर ध्येयपूर्तीच्या दिशेने प्रयत्न करीत असताना अनावश्यक प्रतिक्रियांचा त्याग केला जातो आणि आवश्यक त्या ध्येयाप्रत नेणाऱ्या कृतींचे प्रमाण वाढवले जाते. यासाठी उदाहरण द्यायचं झालं तर असं की समजा आपण एखाद्या वक्तृत्व स्पर्धेसाठी भाग घ्यायचा ठरवलेला आहे, तर आपण त्यासाठी अध्ययनामध्ये काय काय करणार, तर त्याचं आपलं उद्दिष्ट काय की आपल्याला वक्तृत्व स्पर्धेमध्ये भाग घ्यायचा आहे. मग त्यानुसार आपल्याला प्रेरणा कोणाची मिळाली, एकतर शिक्षकांनी दिली असणार किंवा तुमच्या आईवडिलांनी दिली असणार. त्याचबरोबर शोधनात्मक हालचालीमध्ये तुम्ही काय केलं, तर त्या वक्तृत्व स्पर्धेसाठी जे विषय आहेत त्यासाठी तुम्ही वेगवेगळी पुस्तकं बघितली, वेगवेगळ्या स्रोतातून तुम्हाला माहिती गोळा करण्याचा प्रयत्न केला. आणि त्यानंतर समायोजनमध्ये काय केलं की त्या वक्तृत्व स्पर्धेसाठी कोणती कोणती कौशल्य आत्मसात करावी लागतील त्यासाठी तुम्ही माहिती घेतली व त्यानुसार तुमच्यामध्ये तो बदल घडवून आणला. आणि हालचालीची पुनर्रचना या घटकानुसार जर बघायला गेलं तर त्यामध्ये आपण काय केलं की आपल्या वक्तृत्व स्पर्धेसाठी कोणकोणत्या गोष्टी आवश्यक आहेत आणि आपल्या कुठल्या गोष्टी चुकतात त्या गोष्टींचा आपण त्याग केला आणि चांगल्या गोष्टी आहेत त्या अंगीकारल्या आणि त्यानुसार आपलं वक्तृत्व स्पर्धेसाठीची जी तयारी आहे ती साध्य झालेली आहे. आता आपण अध्ययनाची वैशिष्ट्ये बघूया. पहिलं अध्ययनाचं वैशिष्ट्य हे आहे की अध्ययन प्रक्रिया ही अजन्म चालणारी प्रक्रिया आहे. अगदी जन्मलेल्या बाळापासून ते मरणापर्यंत प्रत्येक गोष्टीतून, प्रत्येक कृतीतून आपण काही ना काही शिकत असतो. तसंच दुसरं वैशिष्ट्य आहे ते म्हणजे अध्ययन व्यक्तीचे प्रयत्न व वातावरणाचे संस्कार महत्त्वाचे असतात. आता याचा एखादं उदाहरण घ्यायचं झालं तर पोहणे, एखादा खेळ खेळणे, नवीन भाषा शिकणे या गोष्टी आपण सहेतुक व प्रयत्नपूर्वक शिकत असतो. या उलट सामाजिक चालीरीती, रूढी, परंपरा अशा या गोष्टी आहेत त्या आपल्याला संस्कारामुळे नकळतपणे आपण त्या शिकतो. तिसरा पॉईंट आहे अध्ययनात सराव व पूर्वानुभव याचे महत्त्व. आता याचं सुद्धा आपण एक उदाहरण घेऊ शकतो की आत्ताच आपण वक्तृत्व स्पर्धेचं एक उदाहरण पाहिलं. त्याच्यामध्ये जर आपण वारंवार प्रॅक्टिस केली आणि आपण कोणत्या गोष्टी चुकत होतो त्याला अनुसरून आपण आपल्यामध्ये बदल घडवून आणला तर आपल्याला वक्तृत्व स्पर्धेपर्यंत नंबर मिळेल अशा पद्धतीची तयारी होते. म्हणजेच काय, तर अध्ययनात सराव आणि पूर्वानुभव यांचं महत्त्व आहे. पुढचा पॉईंट आहे तो म्हणजे अध्ययनाने वर्तनात बदल घडून येतो. तर बदल घडून येतो म्हणजे काय, तर वर्तनातील हे बदल असतात हे वेगवेगळ्या स्वरूपाचे असतात. ते चांगलेही असू शकतात आणि वाईटही असू शकतात. पुढचा पॉईंट आहे वर्तनातील बदल हे सापेक्षता कायम स्वरूपाचे असतात. म्हणजेच काय, तर सराव आणि पूर्वानुभव यामुळे व्यक्तिवर्तनात घडून येणारे बदल हे कायम स्वरूपाचे असतात. एकदा शिकलेली गोष्ट पूर्णपणे विसरली जात नाही. म्हणजेच काय, तर कोणत्याही तात्पुरत्या टिकणाऱ्या बदलांना आपण अध्ययन म्हणू शकणार नाही. याचं उदाहरण द्यायचं झालं तर आपण एकदा सायकल चालवायला शिकलेलो असतो आणि बऱ्याच दिवसांनी परत आपल्या हातात सायकल आली तर ती आपण व्यवस्थित चालवू शकतो, ती कधी विसरत नाही. त्यामध्ये पुढचा पॉईंट आहे वर्तनातील बदल हा विकसनात्मक असतो. आता या वैशिष्ट्याबद्दल काय सांगायचं, तर एखादी व्यक्ती परकीय भाषा शिकते किंवा टायपिंग किंवा कॉम्प्युटर शिकते तर त्याच्यामध्ये जीवनातील त्याचा उपयोग काय होतो, तर जीवनातील वेगवेगळ्या प्रसंगी उपस्थित होणाऱ्या प्रसंगांना तोंड देण्यासाठी त्याला म्हणजे ज्या गोष्टी तो शिकतो त्याचा उपयोग त्याला त्याच्या जीवनात भविष्यात कुठे ना कुठे हा नक्की होत असतो. शेवटचं वैशिष्ट्य आहे ते म्हणजे अध्ययन म्हणजे उद्दीपक प्रतिक्रिया बंद प्रस्थापित करणे होय. म्हणजे काय, तर एखाद्या उद्दीपकाला व्यक्तीने दिलेली प्रतिक्रिया म्हणजेच वर्तन होय.
तर याचं उदाहरण बघायचं झालं तर आदरणीय व्यक्ती दिसताच आपण नमस्कार करतो. यामध्ये आदरणीय व्यक्ती दिसणे हे उद्दीपक असून नमस्कार करणे ही प्रतिक्रिया आहे. म्हणजेच उद्दीपक आणि प्रतिक्रिया यांचा संबंध प्रस्थापित करण्यालाच अध्ययन म्हणता येईल. पुढचा मुद्दा आहे तो म्हणजे अध्ययनाचे प्रकार. अध्ययनाचे मूळ 3 प्रकार पडतात: शाब्दिक अध्ययन, कारक अध्ययन आणि समस्या परिहार. शाब्दिक अध्ययन म्हणजे काय तर शब्दांद्वारे होणारे अध्ययन. कारक अध्ययन म्हणजे काय तर कृतींद्वारे होणारे अध्ययन. आणि समस्या परिहार म्हणजे काय तर वेगवेगळ्या कृतींमधून आपल्या समस्या सोडवल्या जातात, त्यालाच समस्या परिहार असे म्हणतात. या पुढचा जो मुद्दा आहे तो म्हणजे अध्ययन विषयक उपपत्ती. हा घटक जो आहे तो आपल्या TETच्या परीक्षेच्या दृष्टीने आणि बालमानसशास्त्रामधील अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे. अध्ययन विषयक उपपत्ती नेमके म्हणजे काय तर अध्ययन का केले जाते व कसे केले जाते यासंबंधी मानसशास्त्रज्ञांनी शास्त्रशुद्ध प्रयोग करून ते पद्धतशीर मांडले व अध्यापन प्रक्रियेचे स्पष्टीकरण केले जाते. यालाच अध्ययन उपपत्ती असे म्हणतात. याची दुसरी व्याख्या बघायची झाली तर पदबंधात्मक एकात्मता असलेला विधानसंच म्हणजेच उपपत्ती होय. आता उपपत्ती म्हणजे काय ते तुम्हाला कळलं. तर अध्ययन म्हणजे काय तर अध्ययन म्हणजे वर्तनात टिकाऊ स्वरूपाचा बदल घडवून आणणारी प्रक्रिया. अध्ययनामुळे वर्तनात अपेक्षित त्या प्रकारचे बदल घडवून आणता येतात. बोधात्मक, क्रियात्मक व भावात्मक कोणत्याही प्रकारचे अध्ययन असले तरी त्यातून व्यक्तीच्या वर्तनात योग्य दिशेने बदल घडवून आणले जातात. या पुढील घटक जो आपण अभ्यासणार आहोत तो म्हणजे अध्ययन उपपत्तीचे वर्गीकरण. हा अत्यंत आपल्या दृष्टीने महत्त्वाचा असा घटक आहे. तर अध्ययन उपपत्तीचे 3 प्रकार पडतात: साहचर्यवादी उपपत्ती, ज्ञानात्मक उपपत्ती आणि आधुनिक उपपत्ती. साहचर्यवादी उपपत्ती म्हणजे काय तर होणाऱ्या वर्तनातील बदल. हे बदल कोणाच्या बाबतीत घडतात तर चेतक म्हणजे स्टिम्युलस आणि रिस्पॉन्स या दोघांमध्ये अनुबंध निर्माण होतात आणि साहचर्य निर्माण होतं. साहचर्य कसं निर्माण होतं त्यावर अध्ययन कसं होतं हे ठरलेलं असतं. म्हणजेच काय तर बिहेवियर इज इक्वल टू S-R. दुसरी उपपत्ती आहे ती म्हणजे ज्ञानात्मक उपपत्ती. याच्यामध्ये बोधात्मक आणि संकल्पनात्मक विचार मांडलेले आहेत. आणि तिसरी उपपत्ती आधुनिक उपपत्ती. सामाजिक, सांस्कृतिक, कल्पनेशी निगडीत मानसशास्त्रज्ञ या वर्गीकरणाच्या गटामध्ये समाविष्ट होतात. आता साहचर्यवादी उपपत्तीमध्ये नेमके कोणकोणत्या शास्त्रज्ञांचा समावेश होतो ते आपण पाहूया. थॉर्नडाईक प्रयत्न प्रमाद उपपत्ती, पॅव्लॉव अभिजात अभिसंधान उपपत्ती, स्किनर साधक अभिसंधान उपपत्ती, वॅटसन वर्तनवाद, गुथ्री एक प्रयत्न अनुभव आणि हल यांचे पद्धतशीर दृढीकरण वर्तन. आता ह्या ज्या उपपत्ती आहेत त्या सगळ्या आपण एक्सप्लेनेशन सहित पुढे अभ्यासणार आहोत. याचा अभ्यास आपण का करायचा तर या वर्गीकरणावर आधारित तुम्हाला 2018, 19, 20 सलग प्रश्न आलेले आहेत आणि हे खूप महत्त्वाचा घटक आहे. त्यामुळे आपण फक्त जोड्या पाठ करण्याऐवजी ती उपपत्ती पूर्ण जर समजून घेतली तर आपलं उत्तर चुकणार नाही. बघा याचं उदाहरण म्हटलं तर समजा आपण जोड्या अशा पाठ केला की याचं या थॉर्नडाईक प्रयत्न प्रमाद, पॅव्लॉव अभिसंधान, पण यांनी जो प्रयोग केला तो कुणावर केला, काय केला हे आपल्या पक्क लक्षात राहिलं तर प्रश्न कसाही फिरवून आला तर त्याचं उत्तर आपल्याला योग्य देता येईल. पण पहिल्याचं दुसरं, दुसऱ्याचं तिसरं, तिसऱ्याचं चौथं असं जर आपण पाठ केला असेल तर परीक्षेच्या वेळेला ते तुमचं योग्य येईल का? 2019च्या TETच्या परीक्षेमध्ये असा प्रश्न आला होता की अध्ययन उपपत्तीच्या वर्गीकरणातील साहचर्यवादी उपपत्तीमध्ये खालीलपैकी कोणत्या मानसशास्त्रज्ञांचा समावेश होत नाही. तर त्याच्यामध्ये पर्याय असे होते वॅटसन, गुथ्री, हल आणि आसुबेल. मग आता आत्ताच आपण पाहिलं की या गटामध्ये वॅटसन आहे, गुथ्री आहे, हल आहे, पण आसुबेल हा नाही आहे. म्हणजे याचं उत्तर आसुबेल हे असणार आहे. या पुढील गट आहे तो म्हणजे ज्ञानात्मक उपपत्ती. यामध्ये कोणकोणत्या उपपत्तींचा समावेश होतो तो कोहलर, कोफ्का यांची समष्टीवादी उपपत्ती, कर्ट लेविन यांची ज्ञानात्मक क्षेत्रीय उपपत्ती. तिसरा आहे डेव्हिड आसुबेल यांची अध्ययन अनुदेशन उपपत्ती. चौथी आहेत जेरोम ब्रुनर यांची अध्ययन विषयक ज्ञानात्मक उपपत्ती.
रॉबर्ट गॅग्ने यांची श्रेणीबद्ध अध्ययन उपपत्ती आणि टॉलमन यांची संकेत अध्ययन उपपत्ती. या 6 उपपत्त्यांचा समावेश हा ज्ञानात्मक उपपत्तीमध्ये केला जातो. त्याचबरोबर पुढचे जे वर्गीकरणाचा गट आहे ते म्हणजे आधुनिक उपपत्ती. याच्यामध्ये कोणाकोणाचा समावेश होतो तर डॉक्टर ब्लूम यांची प्रभुत्व संपादन उपपत्ती, अल्बर्ट बांदुरा यांची सामाजिक निरीक्षणात्मक अध्ययन उपपत्ती आणि डोनाल्ड नॉर्मन यांचे अध्ययनाचे माहिती प्रक्रियाकरण. या तिघांचा आधुनिक उपपत्ती या गटामध्ये समावेश होतो. याच वर्गीकरणावर आधारित TETच्या परीक्षामध्ये आलेले प्रश्न आपण अजून एक दोन बघूया की अध्ययन उपपत्तीच्या वर्गीकरणामध्ये ज्ञानात्मक उपपत्तीमध्ये खालीलपैकी कोणत्या मानसशास्त्रज्ञांचा समावेश होत नाही असा प्रश्न 2018 साली आला होता. त्याच्यामध्ये पर्याय होते गुथ्री, लेविन, गॅग्ने आणि ब्रुनर. मग यातला गुथ्री हा जो आहे तो सहचारीवादी उपपत्ती गटामधला आहे, त्यामुळे याचं उत्तर गुथ्री हे असणार आहे की तो या गटातला नाही आहे. त्याचबरोबर असा पण एक प्रश्न आला होता की अध्ययन उपपत्तीचा ज्ञानात्मक अध्ययन उपपत्ती या वर्गात खालीलपैकी कोणत्या उपपत्तीचा समावेश होत नाही. तर त्याच्यामध्ये पर्याय असे होते गेस्टॉल्टची समाकार उपपत्ती, कर्ट लेविनची क्षेत्रीय उपपत्ती, टॉलमनची संकेत अध्ययन उपपत्ती, स्किनरची साधक अभिसंधान उपपत्ती. बघा बरं यातलं कोणतं उत्तर असू शकतं, आठवलं का? स्किनरची साधक अभिसंधान उपपत्ती ही साहचर्यवादी उपपत्तीमधील आहे, त्यामुळं हे उत्तर याच्यामध्ये बरोबर असणार आहे. आता आपण पॅवलॉवचे अभिजात अभिसंधान म्हणजे काय ते पाहूया. पॅवलॉव हा रशियन शरीरशास्त्रज्ञ होता. त्यांचा कुत्र्यावरील यशस्वी प्रयोग आपल्याला अभ्यासायचा आहे. अभिसंधानाच्या बाबतीत हा पहिलाच प्रयोग असल्याकारणाने अभिसंधानाच्या या प्रकारास अभिजात अभिसंधान असे म्हणतात आणि याचा जनक पॅवलॉव असल्यामुळे याला पॅवलॉवचे अभिजात अभिसंधान असे म्हणतात. याच्यामध्ये आपल्याला काय बघायचं आहे तर व्यावहारिक जीवनातून अनेक गोष्टीतून साहचर्य संबंधातून शिकत असतो. उदाहरणार्थ शाळेच्या घंटेच्या आवाजाबरोबर तास संपणे, बसमधील वाहकाने घंटा दिल्यामुळे बस सुरू होणे किंवा नाट्यगृहातील 3री घंटा होणे व नाटक सुरू होणे. या घटनेतील एका विशिष्ट प्रकारचा क्रम साहचर्य संबंध यातून आपण अनेक गोष्टी शिकत असतो. पॅवलॉवला प्राण्याच्या पचनक्रियेचा अभ्यास करायचा असताना असे दिसून आले की प्रयोगशाळेत कुत्र्याला अन्नपदार्थ आणून देणाऱ्या नोकराच्या पावलांचा आवाज येताच कुत्र्याच्या तोंडात लाळ निर्माण होते. अन्न पाहताच लाळ निर्माण होणे ही नैसर्गिक साहचर्य संबंध आहे, पण नोकराच्या पावलाचा आवाज ऐकू येताच लाळ कशी निर्माण होते या प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी पॅवलॉवने प्रयोगशाळेत अनेक प्रयोग केले. अभिसंधानाच्या बाबतीत हा प्रयोग पहिलाच असल्याकारणाने अभिसंधानाच्या या प्रयोगास अभिजात अभिसंधान असे म्हणतात. हे आत्ताच आपण पाहिलंय. प्रयोगशाळेत त्याने काय प्रयोग केला तर त्याने एका कुत्र्याला स्टँडला बांधून ठेवले. काचेच्या पडद्यामागून तो त्या प्रयोगाचे निरीक्षण करीत होता. तोंडातील लाळ निर्माण करणाऱ्या ग्रंथीजवळ एक रबरी नळी जोडण्यात आली होती आणि काचपत्रात ती लाळ जमा होईल अशी व्यवस्था करण्यात आली होती आणि त्या कुत्र्याला अन्न देण्यासाठी यंत्राच्या साहाय्याने व्यवस्था करण्यात आली होती आणि त्याची जी लाळ निर्माण होईल ती मोजली जात होती. आता यामध्ये कशा कृती घडत होत्या तर घंटेचा नाद केला की कुत्रा कान टवकारायचा, आवाजाच्या दिशेने डोळे विस्फारून बघायचा, त्याला अन्नपदार्थ दिसलं की लगेच त्याच्या तोंडात लाळ निर्माण व्हायची. अशी क्रिया वारंवार घडत होती. थोड्या वेळाने पुन्हा एकदा घंटेचा नाद केला आणि त्या कुत्र्याला अन्नपदार्थ देण्यात आलं, त्याच्या तोंडामध्ये लाळ निर्माण झाली. असा क्रम पुन्हा पुन्हा केला. त्यानंतर काय बदल दिसला तर घंटेचा नाद आवाज आला की लगेच कुत्र्याच्या ह्याच्यात तोंडामध्ये लाळ निर्माण झाली. म्हणजे त्याला माहीत झालं की बाबा घंटा वाजली की आपल्याला अन्न येतं आणि अन्न आलं की त्याच्या तोंडामध्ये लाळ निर्माण होत असते. या कृती वारंवार घडल्यावर त्याच्यामध्ये तो बदल झाला की अन्नपदार्थ आलं नाही तरी पण घंटा वाजली की त्याच्या तोंडाला पाणी सुटायचं किंवा लाळ यायची. याचा अर्थ काय तर एका उद्दीपकाशी स्वाभाविकपणे निगडीत असलेली प्रतिक्रिया त्या उद्दीपकाच्या बरोबर
जोडीने येणाऱ्या दुसऱ्या उद्दीपकाशी जोडली जाते, यालाच अभिसंधान असे म्हणतात. म्हणजे आपल्याला काय लक्षात ठेवायचं आहे, तर पॅव्लोवने जो प्रयोग केला तो कोणावर केला, तर कुत्र्यावर केला. ह्या चित्रातून आपल्याला लक्षात येते की कुत्र्याला घंटेचा नाद, ह्या गोष्टी सगळ्या लक्षात ठेवा, म्हणजे तुम्हाला कोणताही प्रश्न आला तर ते व्यवस्थित तुम्हाला सांगता येईल. स्किनरचे साधक अभिसंधान. अभिसंधानाचा हा दुसरा प्रकार आहे. पॅव्लोवने जो प्रयोग केला होता त्याच्यामध्ये कुत्र्याने कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही किंवा कोणत्याही प्रकारची हालचाल धावपळ केली नाही. या उलट साधक अभिसंधानमध्ये अन्न मिळवण्यासाठी एखादी विशिष्ट क्रिया प्रयुक्ताने करणे अपेक्षित असते. या तत्वावर ही उपपत्ती अवलंबून आहे. स्किनर यांच्यामध्ये वर्तनाच्या परिणामी होणारे परिणामच त्या वर्तनाच्या पुनरावृत्तीवर प्रभाव टाकतात. जे वर्तन पारितोषिक मिळवते ते दृढ होते आणि जे वर्तन दंड मिळवते ते कमी होते. हेच साधक अभिसंधान होय. आता आपण स्किनरने केलेल्या प्रयोगाबद्दल माहिती बघूया. स्किनरने उंदरावर प्रयोग केला होता आणि त्यासाठी त्याने एक कूटमंजुषा पेटी तयार करून घेतली होती. त्यालाच स्किनर बॉक्स असे म्हटले जायचे. त्याचा आकार चौकोनी बॉक्ससारखा होता आणि त्याच्या मध्यभागी एका बाजूला तरफ होती. चौकोनामध्ये एक भुकेलेला उंदीर ठेवला गेला होता. त्या उंदराने इकडे तिकडे हालचाल करताना चुकून त्या तर्फेवर पाय पडला किंवा कळ दाबली की त्याला अन्नपदार्थ वाटेत पडत असे. उंदीर भुकेला असल्यामुळे हालचाल करतच असायचा. त्याचा पाय हा त्याच्या तर्फेवर पडला की त्याला अन्न मिळत होते आणि पुन्हा पुन्हा हीच प्रक्रिया करत असताना उंदराला लक्षात आले की या तर्फेच्या बटणावर जर पाय पडला तर आपल्याला अन्न मिळतं. त्यामुळे तो मुद्दामच तर्फेचं बटन दाबून अन्न मिळवायला शिकला. म्हणजेच काय, तर त्याच्या कृतीतून तो आपलं अन्न मिळवण्यासाठी शिकला. आता या प्रयोगातील उंदराला खोक्यात ठेवून बटन दाबल्यावर खाद्य दिले जाते आणि उंदीर वारंवार बटन दाबायला शिकतो. यावरून काय, तर ज्या वर्तनाने पारितोषिक मिळते ते वर्तन दृढ होते हे सिद्ध झाले. याचा शैक्षणिक उपयोग काय, तर सकारात्मक रेन्फोर्समेंटने विद्यार्थ्यांचे चांगले वर्तन वाढते. त्याचबरोबर विविध टोकन, गुण, प्रशंसा, स्टिकर्स वापरून रेन्फोर्समेंट देता येते. चुकीचे वर्तन कमी करण्यासाठी पनिशमेंटचा सुद्धा विचार आपल्याला करायला लागतो, पण सौम्य आणि योग्य पद्धतीने. प्रोग्राम लर्निंग आणि टीचिंग मशीन या संकल्पना स्किनरने शिक्षणासाठी सुचवल्या आहेत. या प्रयोगाचा निष्कर्ष काय, तर स्किनरचे साधक अभिसंधान सिद्धांतानुसार शिकणे ही एक वर्तनात्मक प्रक्रिया आहे जी पारितोषिक व दंडाद्वारे नियंत्रित केली जाऊ शकते. त्यामुळे अध्ययनात रेन्फोर्समेंट म्हणजे दृढीकरण किंवा बळकटीकरणाचा वापर प्रभावीपणे करून विद्यार्थ्याचे वर्तन आणि अध्ययन सुधारता येते. या पुढची उपपत्ती किंवा सिद्धांत आहे तो म्हणजे थॉर्नडाईकचा प्रयत्न प्रमाद सिद्धांत. म्हणजेच काय, तर ट्रायल अँड एरर थिअरी. थॉर्नडाईक यांच्या मते अध्ययन म्हणजे प्रयत्न करून चुका करत करत योग्य उत्तर शोधण्याची प्रक्रिया. या प्रक्रियेस प्रयत्न आणि प्रमाद अध्ययन म्हणजेच ट्रायल अँड एरर लर्निंग असे म्हटले जाते. अध्ययन हे टप्प्याटप्प्याने होणारी प्रक्रिया आहे. विद्यार्थ्यांचे वर्तन पूर्वानुभवावर आधारित असते. योग्य वर्तन पारितोषिक मिळाल्याने दृढ होते व चुकीचे वर्तन हळूहळू नष्ट होते. आता याच्यामध्ये काय प्रयोग केला आहे ते आपण पाहूया. असा हा प्रयोग करण्याचा प्रयत्न आधी मॉर्गन या मानसशास्त्रज्ञांनी केला होता आणि त्याच्याच विचारावर प्रभावित होऊन थॉर्नडाईक यांनी उंदीर मांजरांवर प्रयोग करण्यास सुरुवात केली होती. त्यांचा प्रयत्न प्रमाद हा प्रयोग आत्ता आपण पाहणार आहोत. त्यांनी मांजरावर प्रयोग केला होता. त्यासाठी त्यांनी एक कूटपेटी बनवली होती. जसं आपण स्किनर बॉक्स बघितला तसं याच्यामध्ये सुद्धा त्यांनी एक कूटपेटी बनवली होती. त्याच्यामध्ये विशिष्ट कळ दाबली गेली की दरवाजा उघडतो अशी त्याची रचना होती. त्या पेटीमध्ये भुकेली मांजर ठेवली होती आणि त्या पेटीचे दार बंद करण्यात आले होते. त्या मांजराला दिसेल अशा पद्धतीने त्याच्या बाहेर त्याचे आवडते खाद्यपदार्थ जे मासा वगैरे ठेवलेले होते.
मग आता समोर आपल्याला खाद्यपदार्थ दिसतंय, ती मांजर भुकेलेली आहे, तर नक्कीच ती बाहेर येण्यासाठी धडपड करणार. ती समोर दिसतंय म्हटल्यावरती खूप धडपड करायची, त्या पेटीच्या गजातून हात बाहेर काढायची, त्या पेटीचे गज दाताने चावायची, म्हणजे तिला जेवढे प्रयत्न करता येईल तेवढे ती करायची. मग त्याच्यामधून काय झालं की या सगळ्या हालचाली होत असताना चुकून ते जे बटन होतं किंवा ती जी कळ होती त्याच्यावर तिचा पाय पडायचा आणि त्यानंतर दरवाजा आपोआप उघडला. दरवाजा उघडला की मांजर बाहेर येऊन तिच्यासमोर जे खाद्यपदार्थ म्हणजे जो काय मासा वगैरे ठेवला असेल ते खाऊन टाकते. पुन्हा दुसऱ्या दिवशी हीच कृती, म्हणजे पुन्हा पुन्हा हीच क्रिया जेव्हा घडते तेव्हा हळूहळू मांजरीच्या लक्षात येतं की एवढे सगळे प्रयत्न करण्यापेक्षा हे बटन दाबलं की दार उघडते आणि दार उघडलं की आपण बाहेर जाऊन मासा खाऊ शकतो. म्हणजे हळूहळू अयोग्य प्रतिसादाची संख्या कमी झाली आणि योग्य प्रतिसादाची संख्या वाढली. म्हणजेच काय तर यातून ठराविक वर्तन पारितोषिकाने दृढ होते असे सिद्ध होते. यापुढे थॉर्नडाईकने 3 प्रमुख नियम मांडलेले आहेत, ते आपण पाहूया. पहिला नियम आहे प्रभावाचा सज्जतेचा नियम, म्हणजेच काय तर लॉ ऑफ इफेक्ट. आनंददायक परिणाम मिळाल्यास वर्तन दृढ होते, त्रासदायक परिणाम मिळाल्यास ते नष्ट होते. म्हणजेच काय तर अध्ययन घडून येण्यासाठी शारीरिक व मानसिक तयारी होणे आवश्यक असते. तर याचं उदाहरण द्यायचं झालं तर परीक्षेला जाण्यापूर्वी विद्यार्थ्याने पुरेसा अभ्यास करणे किंवा त्याचा जो अभ्यासक्रम आहे त्याची माहिती करून त्याची तयारी करणे व मग परीक्षेला जाणे. दुसरं उदाहरण द्यायचं झालं तर खेळाच्या स्पर्धेला जाण्यापूर्वी खेळाडूने त्या स्पर्धेचे नियम जाणून घेणे व त्यानुसार त्या खेळाचा सराव करणे. पुढचा नियम आहे तो म्हणजे सरावाचा किंवा अनुशीलनाचा नियम. तर याच्यामध्ये काय आहे तर एखाद्या प्रतिक्रियेचा वारंवार उपयोग केल्यास ती दृढ होते व नंतर त्या प्रतिक्रियेचे सवयीत रूपांतर होते. याचं उदाहरण द्यायचं झालं तर एकदा शिकलेली गोष्ट पुन्हा पुन्हा उपयोगात आणली तर ती दृढ बनते, परंतु जर उपयोगच केला नाही तर ती विसरते. तिसरा नियम आहे तो म्हणजे तत्परतेचा सरावाचा नियम, लॉ ऑफ रेडीनेस. म्हणजे काय तर थॉर्नडाईकच्या मते जर एखादी परिस्थिती व प्रतिक्रिया यातील परस्पर संबंध सुखद किंवा संतोषजनक अनुभव देणारे असतील तर साहजिकच ती प्रतिक्रिया लक्षात ठेवली जाते व पुन्हा पुन्हा तीच प्रतिक्रिया दिली जाते. पण हेच संबंध असुखद नकोसे वाटणारे असतील तर त्याच्याकडे दुर्लक्ष केले जाते किंवा तो प्रसंग टाळला जातो. याचं उदाहरण द्यायचं झालं तर आधी जसं आपण परीक्षेचं घेतलं तेच, जर आपण खूप नियमित अभ्यास करून आपला जर परीक्षेत नंबर आला तर आपण ही जी अभ्यासाची सवय किंवा हा जो नियमित सराव आहे हा कंटिन्यू राहतो. तेच जर आपला नंबर नाही आला की बाबा एवढा अभ्यास करून आपल्याला खूप कमी मार्क पडले तर आपला हिरमोड होतो. म्हणजे आपले जर दुःखद अनुभव आला तर आपल्या अभ्यासामध्ये तो फरक पडतो की तो मुलगा म्हणेल ना बाबा एवढा अभ्यास करून नंबर नाही आला तर मी कशाला अभ्यास करू. म्हणजेच काय जर सुखद अनुभव असेल तर त्याचं दृढीकरण होईल, तो वारंवार अभ्यास करेल किंवा नियमित अभ्यासाला लागेल, किंवा जर त्याला दुःखद अनुभव आला तर तो अभ्यास करायचा सोडून सुद्धा देऊ शकतो. तसंच दुसरं उदाहरण जे आपण खेळाचं घेतलं की त्या खेळात जर त्याचा संघ जिंकला तर त्याला त्या खेळाबद्दल आवड निर्माण होईल, गोडी निर्माण होईल आणि त्यानुसार तो त्याचा नियमित सराव करेल. थोडक्यात या सिद्धांताचा शैक्षणिक उपयोग काय तर चांगल्या वर्तनासाठी प्रशंसा व पुरस्कार हे दिले गेले पाहिजेत. वारंवार सरावाच्या संधी देऊन कौशल्य विकसित केलं पाहिजे आणि विद्यार्थ्यांची शिकण्याची तयारी लक्षात घेऊन त्याला अध्यापन केलं पाहिजे. शिक्षणात एरर, फीडबॅक, करेक्शन ही पद्धत वापरण्यात गेली पाहिजे. निष्कर्ष काय तर थॉर्नडाईकच्या प्रयत्नप्रमाण सिद्धांतानुसार अध्ययन ही प्रयत्नांची चुका सुधारत जाण्याची व रेन्फोर्समेंट म्हणजे दृढीकरणाची आधारे घडणारी प्रक्रिया आहे. यामुळे अध्यापनात सराव, अभिप्राय व पारितोषिक या गोष्टींचे महत्त्व वाढते. आता आपण वॅटसन यांची वर्तनवादी उपपत्ती अभ्यासणार आहोत. द बिहेवियरिस्ट थिअरी ऑफ लर्निंग, जॉन बी वॅटसन यांनी अभिसंधित प्रक्रिया जी आपण याच्या आधी अभ्यासली ती मान्य केलेली आहे आणि त्यांना वर्तनवादाचा जनक असे म्हटले जाते. त्यांनी 2 प्रयोग केलेले आहेत. त्यातला पहिला प्रयोग असा आहे की एक 11 वर्षाचा मुलगा, त्याचं नाव अल्बर्ट, त्याला खेळायला पांढरे उंदीर फार आवडत होते आणि तो खेळताना त्यात
रमून जायचा. म्हणजे काय तर त्याचा हा आवडीचा प्रतिसाद होता. म्हणजे त्याला आवडतंय त्यामुळे त्याला आनंद मिळायचा. त्याचा आनंददायी प्रतिसाद त्याच्यामध्ये होता. त्यानंतर थोड्या दिवसांनी काय झालं की उंदराला जेव्हा तो स्पर्श करायचा तेव्हा पाठीमागून जोरात कर्कश आवाज करून त्याला घाबरवलं जायचं. मग परिणामी काय झालं, अल्बर्ट त्या आवाजाने घाबरायचा, पण त्यामुळे त्याला असं वाटायचं की मी उंदरालाच हात लावू नये, मी उंदराला हात लावला की तसा आवाज येतो, असं त्याचं हे झालं. त्यानंतर मग परत हळूहळू काय झालं, उंदराला स्पर्श झाला आणि आवाज करायचा बंद केला तरी पण तो घाबरायला लागला. मग उंदराला त्याने हात लावायचाच बंद केला. त्यानंतर वॅटसन यांनी अजून एक प्रयोग केलेला आहे, दुसरा प्रयोग. त्याच्यामध्ये त्याचा प्रयोग जे आहे त्या मुलाचं नाव आहे पीटर. पीटर याला उंदराची भीती वाटत होती. म्हणजे आधीच तो जिथं बसलेला असायचा तिथून उंदीर खूप लांब ठेवलेला होता आणि हळूहळू तो उंदीर जो लांब होता तो हळूहळू त्याच्यामधलं अंतर कमी केलं आणि तो हळूहळू त्याच्या जवळ ठेवत गेलो आणि नंतर अगदी त्याच्या मांडीजवळ ठेवला. मी ह्या सगळ्या घडामोडीमध्ये काय लक्षात आलं की आधी तो लांब उंदीर असला तरी पण घाबरायचा आणि जसं त्याला रोज तो उंदीर आणि त्याच्यामधलं अंतर कमी कमी होत गेलं तशी त्याच्याबद्दलची त्याची भीती कमी होत गेली आणि अगदी त्याच्या मांडीजवळ जरी उंदीर आणून ठेवला तरी तो नंतर घाबरत नाही आणि त्याच्याबरोबर तो खेळायला शिकतो. म्हणजेच काय तर अध्ययन म्हणजे नवीन सहचर्याने वर्तनात झालेला बदल असतो. केवळ बाह्य परिस्थिती व तिच्यातील चेतक घटक प्राण्यांच्या वर्तनाला जबाबदार असतात असे त्याचे म्हणणे होते. म्हणजे आपण या दोन्ही प्रयोगातून पाहिलं की मुलांच्या वर्तनामध्ये कसा कसा बदल होत जातो. यानंतर आपण गुथ्री यांच्या सानिध्य अध्ययन उपपत्तीचा विचार करणार आहोत. त्यालाच गुथ्री हे नववर्तनवादी मानसशास्त्रज्ञ होते. थॉर्नडाईक व पॅव्लॉव यांच्या विचाराने ते प्रभावित झाले होते आणि त्यांच्या प्रयोगामध्ये वॅटसनसारखेच साधर्म्य आढळून येते. जीवस्नायूंच्या आकुंचन व प्रसरणाने व अंतस्राव ग्रंथीतून स्रवणाऱ्या स्त्रावामुळे चेतकाला प्रतिसाद देतो असं त्याचं म्हणणं होतं. विशिष्ट प्रतिसादाला त्याने चलन म्हणजे मुवमेंट असं म्हटलंय आणि जीवाची एखादी कृती जी घडते त्याला त्यांनी चलनांची शृंखला असं म्हटलंय. थॉर्नडाईकची उपपत्ती गुथ्री हा जो मानसशास्त्रज्ञ आहे तो नाकारतो. त्याचं असं म्हणणं आहे की चेतक सादर होत असताना झालेले चलन म्हणजेच मुवमेंट ही त्या चेतकाशी निगडीत होते. त्यामुळे विशिष्ट चेतक पुन्हा सादर केला की त्याच चलनाची पुनरावृत्ती होण्याची शक्यता असते. गुथ्री आणि G.P. हॉर्टन या दोघांनी मिळून मांजरावर प्रयोग केला. तो काय केला तर एक मांजर घेतली. थॉर्नडाईकच्या कुटपेटीसारखीच त्याने कुटपेटी बनवलेली होती. त्याच्यामध्ये मध्यभागी दांडा ठेवला होता. त्या दांड्याला स्पर्श करताच पेटीचे दार उघडते आणि ती मांजर पेटीबाहेर येऊन मासा घेते. म्हणजे दांड्याला पंजा मारते किंवा दार उघडते आणि मांजर बाहेर येते. हीच कृती पुन्हा पुन्हा जेव्हा घडली जाते तेव्हा ती मांजर शिकते की बाबा हा दांडा हे केला की दार उघडताना आपण बाहेर जाऊन आपल्याला पाहिजे ते घेऊ शकतो. पुन्हा पुन्हा नंतर काय झालं की बाहेर आल्यावर ती मासा खातेच असं नाही. प्रत्येक वेळेला दांडा दाबून ती बाहेर आली की ती मासा खाईलच असं नाही आहे. म्हणजे मग आधीचा जो प्रयोग होता त्यात काय होतं, मांजर बाहेर आली की मासा खायची, ही क्रिया कंटिन्यू होती. पण गुथ्री यांच्या प्रयोगामध्ये ही कंटिन्यू क्रिया चेंज आहे. म्हणजे तो म्हणतो की बाहेर आल्यावर मांजर मासा खाईलच असं काही नाही आहे. भुकेलेल्या मांजराचं आणि भूक नसलेल्या मांजराचं पेटीतील चलन हे वेगवेगळं असतं. म्हणजे मांजर तुम्ही भुकेलेली ठेवली तर ती खाणार, ती तिला भूकच लागली नसेल तर ती कशाला खाईल असं गुथ्री म्हणतो. आता आपण हलचा दृढीकरणाचा किंवा प्रबलीकरणाचा सिद्धांत काय आहे ते आपण पाहूया. वर्तन बळकट करण्यासाठी बळकटी म्हणजेच रेन्फोर्समेंट म्हणजेच दृढीकरण हे महत्त्वाचे ठरते. शिकण्यामध्ये प्रेरणा आणि बळकटीचे नाते काय आहे ते त्याने या थेअरीमध्ये सांगितलेले आहे. हलने अध्ययन प्रक्रियेची तर्कसंगत व पद्धतशीर व्याख्या व स्वरूप स्पष्ट करण्याचा प्रयत्न केला आहे. असा प्रयत्न यापूर्वी कुणीही केला नव्हता. त्यामुळे वॅटसनपेक्षा हलच्या उपपत्तीची झेप ही मोठी ठरलेली आहे. त्याची कारणे काय आहेत तर
हलने अभिसंधानावरील प्रयोगाचा व त्याच्या निष्कर्षाचा अभ्यास सविस्तररित्या केला आहे. या उलट वॅटसनने गरजेपुरताच अभिसंधानाचा अभ्यास केला आहे. वॅटसनने थॉर्नडाईकचा परिणामाचा नियम चुकीचा आणि अनावश्यक ठरवला आहे, परंतु हलने परिणामाचा नियम सुधारून वापरलेला आहे. हलने विधायक दृष्टी व पद्धतीचा अवलंब करून प्रयोजन वा उद्दिष्ट, अंतर्दृष्टी इत्यादीचा अर्थ वर्तनवादी दृष्टिकोनातून कसा लावता येईल हे निदर्शनास आणून दिले. या उलट वॅटसनने अमान्य व निषेध पद्धती दर्शवली आहे. थॉर्नडाईक, गुथ्री यांनी अध्ययनाला अनुकूल असलेल्या गोष्टी विशद केल्या आहेत, परंतु त्या गोष्टीचा निर्देश करणे आणि त्यांचे कार्य व स्वरूप सुसंगतपणे सांगितलेले नाही. हलने मात्र अध्ययन प्रक्रियेची तर्कसंगत व पद्धतशीर व्याख्या व स्वरूप स्पष्ट करण्याचा प्रयत्न केला आहे. असा प्रयत्न यापूर्वी कोणीही केला नव्हता, त्यामुळे वॅटसनपेक्षा हलचे मोठेपणा आपल्याला मान्य करावे लागेल. हलच्या उपपत्तीमधील महत्त्वाचे मुद्दे काय आहेत तर चेतक प्रतिक्रिया एकदम घडत नाही, हे त्याचं महत्त्वाचा मुद्दा आहे. प्रतिक्रियाच्या पूर्वी चेतक असतो असं त्यानं मांडलेलं आहे. शिकणे एका प्रयत्नात अथवा पहिल्या प्रयत्नात साध्य होत नाही असं तो मानतो. गरजेची वारंवारता किंवा प्रेरणेची तीव्रता ही शिकण्याला अत्यंत आवश्यक असतात. आणि शेवटचा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे जैविक समायोजन म्हणजेच अध्ययन होय. आता यामध्ये हलचे 3 विचरक त्यांनी मांडलेले आहेत की गरजेच्या घटाची व्याप्ती, प्रतिक्रिया व प्रबलीकरणाच्या क्रियेतील कालावधी आणि अभिसंधित चेतक आणि प्रतिक्रियेतील कालावधी. हलच्या उपपत्तीचे शैक्षणिक महत्त्व काय ते आपण पाहूया. हलच्या उपपत्तीचे शैक्षणिक महत्त्व. हलच्या प्रबलीकरणाच्या उपपत्तीमध्ये पद्धतशीर व व्यवस्थापनावर विशेष भर दिला आहे. सवयी व कौशल्य संपादन यांची वाढ व प्रगती ही सरलतेकडून संकीर्णतेकडे जाणारी असते. अध्ययनाच्या सुरुवातीला मोजकी, औपचारिक व कृत्रिम प्रलोभने लहान मुलांच्या बाबतीत उपयुक्त व आवश्यक ठरतात, परंतु शिक्षक व पालकांनी हे लक्षात घेतले पाहिजे की पुढे हळूहळू त्याचे रूपांतर गौण प्रबलीकरणातून अपेक्षित असलेल्या जीवनमूल्यात करावयाचे असते. आवृत्तीचा वापर व उपयोग अपेक्षित सवयी लावण्याचे व त्या टिकविण्याच्या कामीच करावयाचा असतो. हे हलचे मत अध्ययन व अध्यापन प्रक्रियेत विचारात घ्यावे लागते. याचबरोबर साहचर्यवादी उपपत्तीमधील जे 6 मेन उपपत्त्या मांडल्या गेल्या होत्या त्या सगळ्यांचा आपण अभ्यास केलेला आहे. याच्यामध्ये तुम्ही थॉर्नडाईक, पॅव्लॉव आणि स्किनर या तिघांच्या उपपत्ती अगदी चांगल्या लक्षात ठेवा, कारण यावर बरेच प्रश्न आपल्याला पडू शकतात. यापुढे आपण ज्ञानात्मक उपपत्ती कोणकोणत्या आहेत त्याचं थोडक्यात बघूया. यापुढे आपण ज्ञानात्मक उपपत्तींचा विचार करूया. ज्ञानात्मक उपपत्तीमध्ये पहिला सिद्धांत आहे तो म्हणजे कोहलरचा समष्टीवादी सिद्धांत किंवा कोहलरचा अध्ययनविषयक मर्मदृष्टीमूलक सिद्धांत. समष्टीवादी उपपत्तीमध्ये याचा समावेश होतो. समष्टीवादी मानसशास्त्रज्ञांनी मर्मदृष्टीमूलक शिक्षण पद्धतीचा पुरस्कार केला आहे. या पद्धतीचा मुख्य प्रणेता जर्मन मानसशास्त्रज्ञ कोहलर हा आहे. कोहलरच्या मते शिक्षण घेणे म्हणजे केवळ प्रतिक्रियांची बुद्धिहीन मालिका बनवणे नसून शिक्षण घेणे म्हणजे समस्यागर्भ परिस्थितीचे संपूर्ण व संकलित निरीक्षण करून तिचे मर्म जाणणे व समस्येची उकल करणे, ज्ञान संपादन करणे म्हणजे एक प्रकारे मर्मदृष्टीचा लाभ घेणे होय. कोहलरच्या मर्मदृष्टीमूलक अध्ययनविषयक प्रयोगाचे स्वरूप कसे होते ते आपण पाहूया. कोहलर यांनी चिंपांझी जातीच्या माकडावर प्रयोग करून मर्मदृष्टीने अध्ययन कसे होते ते दाखवून दिले. त्याने तयार केलेली एक कूटपेटिका नैसर्गिक परिस्थितीशी बरीचशी जुळणारी होती. त्या कूटपेटिकेच्या छताला केळीचा घड टांगलेला होता. पिंजऱ्यात इकडे तिकडे लाकडी खोकी, काठ्या व इतर वस्तू ठेवलेल्या होत्या. कूटपेटिकेत भुकेलेले चिंपांझी माकड ठेवण्यात आले होते. प्रथम त्याने उंच उडी मारून केळी हस्तगत करता येतात का ते पाहिले. जेव्हा त्याला ती केळी काढता आली नाहीत, खाली उभे राहून उड्या मारून
बरेचसे प्रयत्न केले तरी त्याचा हातच पोचत नव्हता. तेव्हा त्याने खोक्यावर उभे राहून उडी मारून पाहिले, तरीही केळीच्या घडापर्यंत त्याचा हात पोचलाच नाही. नंतर त्याला एक युक्ती सुचली की त्या खोलीत जी खोकी पडली होती ती एकावर एक त्यांनी ठेवली आणि त्या खोक्यावर उभा राहून ती केळी हस्तगत केली. हा पहिला प्रयोग झाला. असाच कोहलरने दुसरा पण एक प्रयोग करून पाहिलाय. त्या प्रयोगामध्ये कोहलर यांनी हुशार अशा सुलतान नावाच्या चिंपांझी माकडावर प्रयोग केला आहे. यावेळी केळी कूट पेटिके बाहेर ठेवली होती. म्हणजे आधीच्या प्रयोगात त्याच खोलीमध्ये पेटिकेमध्ये वर छताला टांगली होती आणि दुसऱ्या प्रयोगात ती कूटपेटिकेच्या बाहेर ठेवली आणि कूटपेटिकेत फक्त एकात एक बसू शकतील अशा 2 पोकळ काट्या ठेवल्या होत्या. त्यापैकी एका काठीने चिंपांझीने केळी आपल्याकडे ओढून घेण्याचा प्रयत्न केला, पण काठी आखूड होती. बराच वेळ त्याने प्रयत्न केला तरी पण त्याला काय ते केळी ओढून घेता आली नाहीत. मग तो 2 काट्या हातात घेऊन विचार करत त्या काट्यांकडे बघत बसला होता आणि त्याला एकदमच सुचलं की या 2 काट्या एकात एक अडकून आपण एक लांब काठी तयार करू शकतो. आणि हे जे त्याला सुचलं ते त्याच्या अंतर्दृष्टीने समजलं त्याला की त्याला अंतर्दृष्टीतून असं वाटलं की आपण तशी काठी तयार केली आणि मग त्या काठीने केळी आपल्याकडे ओढून घेऊ शकतो. तसं त्याने ती काठी एकात एक अडकून मोठी काठी तयार केली आणि त्या काठीने केळी आपल्याकडे ओढून घेतली. कोहलरच्या प्रयोगात चिंपांझी स्वैरपणे प्रयत्नप्रमाद करीत नाही. त्याला आपल्याजवळ साधने काय आहेत, आपले साध्य काय आहे, परिस्थिती कशी आहे इत्यादी सर्व गोष्टींची जाणीव होण्यास वाव आहे. अशावेळी परिस्थितीचे निरीक्षण करीत असताना समस्येवर मात कशी करता येईल याची कल्पना त्याच्या मनामध्ये अचानक येऊन जाते आणि त्याप्रमाणे कृती करून चिंपांझी समस्या परिहार करतो. जसे आपण अध्ययनाचे प्रकार वाचले होते, उद्दिष्टांची पूर्ती करून घेतो, समस्या परिहार करतो, त्याप्रमाणे या प्रयोगांमधून चिंपांझी समस्या परिहार करतो व उद्दिष्टांची पूर्ती करून घेतो. कोहलरच्या या प्रयोगावरून मर्मदृष्टीमूलक पद्धतीचे विश्लेषण केल्यास अशी अवस्था दिसून येते की प्रथम परिस्थितीत समस्येची जाणीव करून घेतली जाते, नंतर त्यातील मर्म कोणते याचा बोध घेतला जातो आणि त्यानंतर समस्येतील मर्मावर योग्य उपाय योजून आपला अनुभव व वर्तन सुसंगत बनवणे अथवा वर्तनाची पुनर्रचना करून घेणे हे घडले जातं. म्हणजे थोडक्यात काय तर समस्याग्रस्त परिस्थितीचे संपूर्ण निरीक्षण करून घटकातील परस्पर संबंध जाणून घेणे व नवी मांडणी किंवा नवा विचार उत्पन्न होणे यातून झालेले ज्ञान म्हणजे मर्मज्ञान असे म्हणता येईल. ज्ञानात्मक उपपत्तीमधील दुसरी उपपत्ती आहे ती म्हणजे कर्ट लेविन यांची क्षेत्रीय उपपत्ती. कर्ट लेविन यांच्या मते व्यक्तीचे वर्तन हे व्यक्ती आणि परिस्थिती यांच्या परस्पर संबंधावर अवलंबून असते. B=F_P×E. म्हणजे याच कृतीसाठी त्यांनी क्षेत्र सिद्धांत असे म्हटले आहे. लेविनच्या उपपत्तीची ठळक वैशिष्ट्ये आपण पाहूया. मॉरिस बिग यांनी या उपपत्तीची 4 ठळक वैशिष्ट्ये सांगितलेली आहेत. पहिलं वैशिष्ट्य आहे ते म्हणजे सापेक्ष अंतरक्रिया उपागम. यामध्ये व्यक्तीला एखाद्या बाबीचे अवबोधन कसे होते हे त्या व्यक्तीच्या पक्वता, त्या व्यक्तीचे ज्ञान, त्या व्यक्तीची उद्दिष्टे याच्यावर अवलंबून असते. व्यक्ती व तिचे मानसिक क्षेत्र याचे अवबोधन प्रक्रियेमध्ये अदलाबदल होऊ शकते. दुसरं उद्दिष्ट आहे ते म्हणजे हेतुपूर्ण वर्तन किंवा बुद्धिमान वर्तन. ह्याच्यामध्ये ज्यावेळी मूल हे हेतुपूर्ण वर्तन करते त्यावेळी त्याला उपलब्ध झालेल्या मार्गदर्शनानुसार ते आपल्या उद्दिष्टाप्रत जाते व ते त्याचे परिस्थितीतील सर्वोत्कृष्ट वर्तन असते. तिसरं उद्दिष्ट आहे ते म्हणजे मानसशास्त्रीय क्रियांवर भर. मानसशास्त्रीय याचा अर्थ व्यक्तीच्या बौद्धिक व तार्किक अशा कृती होत. ज्ञानात्मक क्षेत्रीयवादी हे जगाकडे अध्ययनकर्त्याच्या दृष्टिकोनातून पाहतात. एखादी परिस्थिती किंवा प्रसंगाकडे देखील ही व्यक्ती वातावरण संबंधाच्या दृष्टिकोनातून पाहते. चौथं वैशिष्ट्य आहे ते म्हणजे प्रसंगाच्या एकाच वेळी व एकत्रितपणे सर्व तत्वांवर भर देणे. याचा अर्थ असा आहे की ऑल इन वन असं तत्व त्याने मांडलेलं आहे. त्याच्या मते व्यक्तीचे वर्तन हे भविष्यकाळातील अथवा भूतकाळातील घटनाशी संबंधित असे घडत नाही, तर ते व्यक्तीच्या वर्तमान क्षेत्राशी निगडीत असते.
व्यक्तीच्या एखाद्या वर्तनाचा अभ्यास करावयाचा असेल तर त्या स्थितीचा प्रथम पूर्णत्वाने विचार करून मग त्या प्रसंगाचे विश्लेषण केले पाहिजे. यानंतर शैक्षणिक महत्त्व काय आहे ते आपण पाहूया. तर व्यक्ती ही विविध जीवन क्षेत्रातून उद्दिष्ट प्राप्तीकडे वाटचाल करीत असते. म्हणून उद्दिष्टे ही शिक्षकाने विद्यार्थ्यांसमोर स्पष्टपणे ठेवून या उद्दिष्ट प्राप्ती संबंधीच्या मार्गासंबंधी मार्गदर्शन केले पाहिजे. अध्यापन करणे म्हणजे केवळ विद्यार्थ्यांच्या डोक्यात माहिती भरणे नव्हे, तर विद्यार्थ्यांना विविध घटकातील परस्पर संबंध शोधण्यास शिकवले पाहिजे व त्या दृष्टीने अध्ययन अनुभव दिले पाहिजेत. अध्ययनासाठी प्रेरणेची गरज असते. त्यासाठी विद्यार्थ्यांना पारितोषिकाची योजना करून अध्ययनास प्रवृत्त करता येते. यश ही अध्ययनाला प्रबळ अशी प्रेरणा असते. म्हणून सहज यशप्राप्ती होईल अशा भागाचे सुरुवातीला अध्यापन करणे व यशप्राप्तीच्या दृष्टीने कठीण अशा भाग नंतर शिकवला जातो. म्हणजे सुगमाकडून दुर्गमाकडे या अध्यापन सूत्राचा अवलंबन करून आपण विद्यार्थ्यांना अध्यापन केलं पाहिजे असं या उपपत्तीतून आपल्याला मांडलं आहे. यानंतर आपण डेव्हिड असुबेल यांची अध्ययन अनुदेशन उपपत्ती अभ्यासणार आहोत. असुबेल यांच्या मतानुसार अध्ययन तेव्हाच प्रभावी ठरते जेव्हा नवीन ज्ञान विद्यार्थ्यांच्या पूर्वानुभवाशी किंवा पूर्वज्ञानाशी जोडून अर्थपूर्ण प्रकारे मांडले जाते. त्यांनी अग्रविन्यास ही संकल्पना सुचवली आहे. अग्रविन्यास म्हणजेच पूर्वज्ञान येते की अध्ययन हे अर्थपूर्ण व व्यवस्थित आणि सुसंघटित असायला हवे असं त्यांचं मुख्य तत्व आहे. विद्यार्थ्याचे पूर्वज्ञान आणि त्याची नवीन माहिती यांच्यामध्ये संबंध जोडणे हे महत्त्वाचं मानलं आहे त्यांनी. अध्यापन प्रक्रियेपूर्वी विद्यार्थ्यांना अग्रविन्यास देणे उपयुक्त ठरते. म्हणजे आपण शिकवायच्या आधी विद्यार्थ्यांचं पूर्वज्ञान काय आहे त्याचा अंदाज घेऊन मग आपण अध्यापन करणं हे महत्त्वाचं ठरते. त्यानंतर अग्रविन्यास म्हणजे काय, तर अध्यापन सुरू करण्यापूर्वी दिलेली संक्षिप्त सामान्य माहिती जी आगामी नवीन ज्ञानाला एक ढाचा किंवा संदर्भ प्रदान करते. म्हणजेच आपण जे पूर्वज्ञान जागृत करतो ते. उदाहरणार्थ तक्ते, संकल्पना, नकाशे, रूपरेषा, सारांश, चार्ट, क्विज इत्यादीच्या साहाय्याने आपण विद्यार्थ्यांना त्या शिकवण्याच्या घटकाबद्दल पूर्वज्ञान काय आहे याचा अंदाज घेऊन मग त्यानुसार आपण अध्यापन करू शकतो. अध्ययनाची प्रक्रिया ही कशी आहे ते आपण बघूया. तर असुबेल काय म्हणतो की त्यांना पूर्वज्ञान जागृत करा आधी. ॲडव्हान्स ऑर्गनायझर द्या, म्हणजेच ते अग्रविन्यास हा शब्द त्यांनी वापरलेला आहे. तर ते द्या म्हणजेच काय, तर त्यांचं पूर्वज्ञान जागृत करा. नवीन ज्ञान त्यांना शिकवा आणि नंतर त्यांच्यामध्ये तुलना करा की बाबा आधी तुम्हाला काय माहीत होतं, आत्ता आपण काय शिकलो, आणि त्यानंतर परत सारांश सांगून मग समायोजन करण्यात आलं पाहिजे. त्याचा शैक्षणिक उपयोग कुठे कुठे करता येतो, तर नवीन पाठ शिकण्याआधी पूर्वज्ञान जागृत करायला जे आपण आता शिकवतो ते या असुबेल यांच्या उपपत्तीच्या आधारे केलेलं आहे. विद्यार्थ्यांना विषयाचा ढाचा समजला की तो आधी म्हणजे विद्यार्थ्यांना जे शिकायचं आहे त्याचा एक फ्रेमवर्क आधी त्यांना शिकवलं पाहिजे. त्यानंतर अवघड माहिती सोप्या व उपसर्गात्मक पद्धतीने शिकवली पाहिजे. म्हणजे आधी सोप्याकडून मग कठीणाकडे या पद्धतीने आपण त्यांना ते शिकवत गेलं पाहिजे. सारांश, चार्ट आणि पूर्वज्ञानाचा वापर करून मग त्यांना अध्यापन केलं पाहिजे असं असुबेल यांनी म्हटलेलं आहे. की असुबेल यांच्या अध्ययन अनुदेशन उपपत्तीमध्ये विद्यार्थ्यांचे पूर्वज्ञान व त्यावर आधारित अर्थपूर्ण नवीन ज्ञानाची मांडणी महत्त्वाची मानली आहे. आणि पूर्वज्ञानाच्या साहाय्याने अध्यापन अधिक प्रभावी, योजनाबद्ध व दीर्घकालीन स्मरणक्षम बनते असं त्यानं मांडलेलं आहे. जेरॉम ब्रुनर यांची अध्ययनविषयक ज्ञानात्मक उपपत्ती याचा आपण अभ्यास करूया. ब्रुनर यांच्या मते अध्यापन ही अशी प्रक्रिया असावी की जी विद्यार्थ्यांच्या अंतर्बुद्धी, अन्वेषण, समस्या उकल यांना चालना देईल. ते ज्ञानाला सक्रिय प्रक्रिया समजतात जिथे विद्यार्थी शोध, प्रयोग आणि वैचारिक अध्ययन यांच्या माध्यमातून शिकतात. त्यांनी अध्ययनाच्या काही पद्धती मांडलेल्या आहेत. तर त्यातली पहिली पद्धत आहे ती म्हणजे क्रियात्मक पद्धत. म्हणजे इनॲक्टिव्ह म्हणजे काय, तर 0 ते 6 वर्षे या वयोगटातील जी मुलं आहेत त्यांना आपण कृती दाखवून
आणि काही वस्तू दाखवून, चित्र दाखवून वेगवेगळ्या गोष्टी ह्या शिकवत असतो. त्याचबरोबर जी पद्धत आहे ती म्हणजे प्रतिकात्मक पद्धत, जी 6 ते 12 वर्ष या वयोगटासाठी वापरली जाते. त्याच्यामध्ये चित्र, प्रतिमा, आकृती यांच्याद्वारे विद्यार्थ्यांना म्हणजे त्यांना तक्ता दाखवून वेगवेगळे कार्ड देऊन त्यांना वेगवेगळ्या गोष्टी ह्या शिकवता येतात. त्यानंतर तिसरं जी पद्धत आहे ती म्हणजे मूल भावनीय संकेतात्मक पद्धत. म्हणजे काय तर सिम्बॉल म्हणजे काही खुणा वापरून भाषा, संकल्पना, चिन्हे यांचा वापर करायला या वयोगटामध्ये शिकवलं जातं. 12 वर्षाच्या पुढचे सर्व विद्यार्थी या वयोगटामध्ये येतात. या सिद्धांताची मुख्य वैशिष्ट्ये अशी आहेत की शिक्षण हे शोधाधारित असलं पाहिजे. त्यानंतर विद्यार्थी हे स्वतः उत्तरे शोधतील अशी त्यांना संधी दिली पाहिजे. त्यानंतर अध्यापनाची रचना ही सोप्याकडून कठीणाकडे अशा स्वरूपातली असली पाहिजे. पायाभूत सहाय्य म्हणजे काय तर शिक्षक हे मार्गदर्शक बनवून त्यांना फक्त सहाय्य करतील आणि विद्यार्थ्यांना स्वावलंबी बनण्यासाठी संधी देतील. यानंतर या उपपत्तीचा शैक्षणिक उपयोग कसा केला आहे ते आपण बघूया की उत्तरे न सांगता प्रश्न विचारून विद्यार्थ्यांना स्वयंअन्वेषणाला प्रवृत्त करणे हा त्याचा उपयोग आहे. क्रियात्मक, प्रतिकात्मक व भाषिक साधनांचा वापर करून अध्यापन करणे हे या उपपत्तीमुळं शक्य झालं आहे. विद्यार्थ्यांच्या वैचारिक क्षमतेनुसार चरणबद्ध अध्यापन करणे हे सुद्धा या उपपत्तीमधून आपण शिकलो आहे. समस्या उकलन, प्रकल्प कार्य, चर्चात्मक शिक्षण तंत्रे यांचा वापर आपण करायला शिकतो. याचा निष्कर्ष काय तर ब्रुनर यांच्या ज्ञानात्मक उपपत्तीमध्ये विद्यार्थी हे सक्रिय शिकणारे म्हणजे ॲक्टिव्ह लर्नर असून अध्यापनाने त्यांच्यातील जिज्ञासा, विचार, अन्वेषण व नवीन ज्ञान निर्मितीस चालना दिली पाहिजे असे मानले जाते. म्हणूनच मॉडर्न शिक्षण पद्धतीत डिस्कव्हरी लर्निंग आणि कन्स्ट्रक्टिव्हिजम या संकल्पना ब्रुनर यांच्या विचारावर आधारित आहेत. या पुढची उपपत्ती आहे ती म्हणजे रॉबर्ट गॅग्ने यांची श्रेणीबद्ध अध्ययन उपपत्ती. रॉबर्ट एम गॅग्ने यांनी त्यांच्या मते अध्ययन ही एक बहुपद्धती प्रक्रिया आहे. सर्व अधिगम एकसारखा नसून तो वेगवेगळ्या स्तरामध्ये व प्रकारांमध्ये विभागला गेला जाऊ शकतो. म्हणून त्यांनी श्रेणीबद्ध अध्ययन ही संकल्पना मांडली आहे. गॅग्नेच्या मते खालच्या पातळीवर अध्ययन झाल्याशिवाय वरच्या पातळीवर जाता येत नाही. याचबरोबर चांगले अध्ययन होण्यासाठी सुयोग्य वातावरण आवश्यक असण्याबरोबरच अध्ययनार्थीची अध्ययनासाठी काय केले हेही जाणून घेतले पाहिजे. या गोष्टीचे अध्ययन चांगले होण्यासाठी महत्त्वाचे योगदान आहे असा आग्रही प्रतिपादन गॅग्ने यांनी आपल्या उपपत्तीमध्ये मांडलेलं आहे. गॅग्नेच्या अध्ययन फलिताचं गॅग्ने यांनी अध्ययनाच्या 5 प्रमुख श्रेणी पाडलेल्या आहेत. त्यातील पहिली आहे बौद्धिक कौशल्ये म्हणजे इंटेलेक्च्युअल स्किल्स, ज्ञानात्मक माहिती व वाचक माहिती म्हणजे व्हर्बल इन्फॉर्मेशन. तिसरा आहे ज्ञानात्मक संरचना म्हणजे कॉग्निटिव्ह स्ट्रॅटेजीज, अभिवृत्ती म्हणजे ॲटिट्यूड आणि मोटार कौशल्ये म्हणजे मोटर स्किल्स. म्हणजे ह्या 5 श्रेणीच्या आधारे त्यांनी ही आपली अध्ययन उपपत्ती मांडलेली आहे. रॉबर्ट गॅग्ने यांनी बौद्धिक कौशल्याचे 8 स्तर मांडलेले आहेत. ते फक्त आपण नावं बघूया, याचे काय जास्त स्पष्टीकरण घेत बसणार नाहीये. संकेत अध्ययन, उद्दीपन प्रतिसाद, शृंखला अध्ययन, शब्दसहाय्य अनुबंधन, बहुगुणित भेदवेधन, संबोध अध्ययन, तत्वांचे अध्ययन, समस्या विमोचन व उकलन. याचा शैक्षणिक उपयोग कसा करण्यात आला बघूया. अध्यापन सोप्या स्तराकडून अवघड स्तराकडे असावे. विद्यार्थ्यांना पूर्वज्ञानाशी जोडून अध्ययन सादर करणे आवश्यक आहे. त्यानंतर कौशल्यानुसार अभ्यासक्रमाची संरचना व मूल्यांकन हे आपल्याला करता येते. म्हणजे थोडक्यात काय तर रॉबर्ट गॅग्ने यांनी श्रेणीबद्ध अध्ययन उपपत्तीप्रमाणे अध्ययन विविध स्तरामध्ये घडते व त्यानुसार अध्यापनात योग्य पूर्वतयारी, सादरीकरण व प्रबलीकरण हे महत्त्वाचे असते. अध्यापन सोप्या कौशल्याकडून सुरू करून विद्यार्थ्यांना हळूहळू जास्त उच्च स्तराच्या संकल्पनापर्यंत नेणे आवश्यक आहे. यानंतर टॉलमन यांचे संकेत अध्ययन उपपत्ती आपण बघूया. संकेत अध्ययन म्हणजेच काय तर सिंगल लर्निंग. यामध्ये विशिष्ट संकेताला अनुसरून अध्यापन केले जाते. यांत्रिक पद्धतीच्या विशिष्ट स्तराची या प्रकारात मोडले जातात.
त्यानंतर या वर्तनाचे स्वरूप बऱ्याच प्रतिक्षिप्त क्रियांसारखे असते. विशिष्ट उद्दीपनाला अनुसरून ठराविक साच्याचे वर्तन जेव्हा केले जाते तेव्हा संकेत अध्ययन घडते. जणू काही हे वर्तन पॅव्लोवच्या अभिजात अभिसंधानावर अवलंबून आहे. या वर्तनात अनैच्छिक कृपणता भाग असतो. उदाहरणार्थ सैन्याला सावधान अशी आज्ञा केल्याबरोबरच सैनिक हा जागृत बनतो. आता ज्ञानात्मक उपपत्तीच्या गटातील सर्व उपपत्ती आपल्या झालेल्या आहेत. तिसरा गट जो आहे आधुनिक उपपत्ती, यातील डॉक्टर ब्लूम यांची प्रभुत्व संपादन उपपत्ती आता आपण बघूया. ब्लूम यांच्या मते बहुतेक सर्व विद्यार्थी अध्यापन योग्य नियोजनाने व योग्य पद्धतीने व पूरक शैक्षणिक अनुभवाने प्रदान केल्यास अपेक्षित शिक्षणाधिगमात प्रभुत्व प्राप्त करू शकतात. यानंतर सिद्धांताची प्रमुख वैशिष्ट्ये पाहूया. शिक्षण प्रक्रियेतील मुख्य उद्देश म्हणजे प्रत्येक विद्यार्थी ठराविक उद्दिष्टांवर प्रभुत्व मिळवणे. सर्व विद्यार्थी समान गतीने शिकत नाहीत, म्हणून प्रत्येकासाठी वेळ व मार्गदर्शन बदलू शकते. शिक्षण सहाय्यक व उपाय महत्त्वाची भूमिका बजावत असतात. वारंवार चाचण्या व प्रतिसादाद्वारे प्रगतीची तपासणी केली जाते. यानंतर अल्बर्ट बांडुरा यांची सामाजिक निरीक्षणात्मक अध्ययन उपपत्ती. अल्बर्ट बांडुरा यांच्या मते मनुष्याध्ययन केवळ प्रत्यक्ष अनुभवाद्वारेच नव्हे तर इतरांच्या वर्तनाचे निरीक्षण करून सुद्धा घडत असते व त्याचे अनुकरण करून घडत असते. हे अध्ययन सामाजिक संदर्भात होते, म्हणून या सिद्धांताला सामाजिक अध्ययन सिद्धांत असे म्हणतात. यासाठी अध्ययनाची 4 प्रमुख प्रक्रिया त्यांनी मांडलेल्या आहेत. पहिला आहे म्हणजे अटेन्शन, लक्ष देणे, म्हणजे विद्यार्थ्यांनी आपल्या अवतीभोवती घडणाऱ्या सगळ्यांकडे लक्ष दिलं पाहिजे. त्यानंतर आपण ज्या पाहिलेल्या घटना आहेत त्या आठवणीत ठेवल्या पाहिजेत. त्यानंतर आपण त्या पाहिलेल्या कृती स्वतः करून बघितल्या पाहिजेत. आणि त्यानंतर मोटिवेशन, प्रेरणा म्हणजे पारितोषिक देऊन त्यांच्या त्या घटनांचं किंवा त्या वर्तनाचं दृढीकरण केलं पाहिजे. या उपपत्तीचा शैक्षणिक उपयोग काय आहे तर शिक्षक हे आदर्श नमुने म्हणून वागत असल्यास विद्यार्थी त्यांच्या वर्तनाचे अनुकरण करतात. प्रत्यक्ष कृतीद्वारे अध्यापन केल्यामुळे ते प्रभावी ठरते. पारितोषिक व रिवॉर्ड्स म्हणजेच प्रोत्साहन विद्यार्थी वर्तनावर सकारात्मक परिणाम करते. अनुकरणीय व्यक्ती वर्गात उपलब्ध करून देणे हे महत्त्वाचे ठरते. म्हणजे थोडक्यात काय तर बांडुरा यांच्या सामाजिक अध्ययन सिद्धांतानुसार विद्यार्थी इतरांच्या वर्तनातून, अनुकरणातून व सामाजिक संपर्कातून प्रभावीपणे शिकतील. त्यामुळे अभ्यासातील यशासाठी अनुकूल सामाजिक वातावरण, योग्य नमुने व प्रेरक तंत्रे उपलब्ध करून देणे आवश्यक असते. आता शेवटची उपपत्ती पाहूया. डोनाल्ड नॉर्मन यांचे अध्ययनाचे माहिती प्रक्रियाकरण. ह्या सिद्धांतानुसार डोनाल्ड नॉर्मन असे म्हणतात की मानवी मेंदूचा संगणकासारखा विचार करतो. माहिती प्राप्त करणे, साठवणे, रूपांतर करणे आणि वापरणे. डोनाल्ड नॉर्मन यांच्या मते अध्ययन म्हणजे माहितीचे अर्थपूर्ण प्रक्रियाकरण होय. या सिद्धांताचा शैक्षणिक उपयोग काय तर शिकताना लघुकालीन स्मृतीवर ताण कमी ठेवणे आवश्यक असते. संकल्पना शिकवताना उदाहरणे व प्रतिमा देणे उपयुक्त ठरते. माहिती प्रभावीपणे दीर्घकालीन स्मृतीत पाठवण्यासाठी रिपीट, समराईज, असोसिएट आणि यासारख्या तंत्राचा वापर केला जातो. पुनरावृत्ती व सरावाद्वारे माहिती दीर्घकाळ टिकवता येते. म्हणजे थोडक्यात काय तर डोनाल्ड नॉर्मन यांनी माहिती प्रक्रियाकरण सिद्धांत शिकण्याला एक मानसिक प्रक्रिया समजतो, ज्यामध्ये माहितीचे ग्रहण, रूपांतर, अध्ययनासाठी विद्यार्थ्यांचे लक्ष, अर्थपूर्ण माहिती सादरीकरण आणि पुनरावृत्ती ही महत्त्वाची तत्त्वे आहेत. अशा प्रकारे आपण सर्व उपपत्तींचा थोडक्यात परिचय करून घेतलेला आहे. यानंतर आपण शेवटचा सोपा घटक अभ्यास करणार आहोत, ते म्हणजे अध्ययनावर परिणाम करणारे घटक. अध्ययनावर परिणाम करणारे घटक हे 4 प्रकारचे आहेत. पहिलं अध्ययनार्थीशी संबंधित घटक, दुसरं अध्यापकांशी संबंधित घटक, तिसरं शाळेशी संबंधित घटक आणि चौथं घराशी संबंधित घटक. त्यानंतर पहिला घटक आहे अध्ययनार्थांशी संबंधित घटक. तर आता अध्ययनार्थ्यांशी संबंधित कोणकोणते घटक आहेत तर पहिला आहे वय. प्रत्येक विद्यार्थ्याचं वय त्याच्या शारीरिक, मानसिक, सामाजिक विकासाशी निगडीत असते. त्याच्या वयानुसार त्याची स्मरणशक्ती, ग्रहणशक्ती आणि समस्या सोडवण्याची क्षमताही बदलत असते. दुसरा घटक आहे तो म्हणजे बुद्धिमत्ता. बुद्धिमत्तेचा सुद्धा
अध्ययनावर परिणाम होत असतो की हाताची 5 बोटे जशी सारखी नसतात तशी प्रत्येकाची बुद्धिमत्ताही सारखी नसते. त्यामुळे त्यानुसार त्याचा अध्ययनावर परिणाम होऊ शकतो. आता तिसरा घटक आहे तो म्हणजे अवधान. अवधानाचे 3 प्रकार मांडलेत त्यांनी: स्वैच्छिक, ऐच्छिक आणि अनैच्छिक. आता स्वैच्छिकमध्ये काय येणार? तुम्हाला एखाद्या विषयाचा अभ्यास करायचा आहे तर तेही तुम्हाला इच्छा आहे म्हणून तुम्ही अभ्यास करताय तर ते स्वैच्छिक अवधान झालं. आणि त्यानंतर ऐच्छिक म्हणजे काय? तुम्हाला करायचं आहे किंवा नाही करायचं असे 2 ऑप्शन उपलब्ध असतात. तो निर्णय तुमचा असतो की तुम्ही ऐच्छिक पद्धतीने तुम्हाला शिकायचं आहे की नाही शिकायचं आहे. आणि अनैच्छिक म्हणजे काय? तिथं तुम्हाला कुठल्याही प्रकारचा ऑप्शन नाही. तुम्हाला हे शिकलंच पाहिजे, तुम्हाला हा अभ्यास केलाच पाहिजे. चौथा घटक आहे तो म्हणजे अभिरुची. म्हणजे प्रत्येक विद्यार्थ्याला ज्या गोष्टींची आवड आहे ती गोष्टी तो पटकन आणि लवकर शिकतो. पाचवा घटक आहे तो म्हणजे थकवा. शरीराचे मानसिक थकवा जो आहे त्यानुसार त्याचा अध्ययन अध्यापनावर हा परिणाम होत असतो. सुरुवातीच्या टप्प्यात उत्साह जास्त असतो, त्यानंतर हळूहळू उत्साह कमी होतो आणि खूप जर तुम्ही काम केलं किंवा अभ्यास केला तर शेवटी तुम्हाला थकवा येतो. म्हणजे थोडक्यात अध्ययनार्थींशी संबंधित कोणकोणते घटक अध्ययनावर परिणाम घडवू शकतात याचा अभ्यास बघितलेला आहे. यापुढे अध्यापकाशी संबंधित घटक. अध्ययनार्थी झाल्यावर दुसरा महत्त्वाचा घटक म्हणजे अध्यापक. अध्यापकाशी संबंधित कोणकोणते घटक आहेत जे आपल्या अध्ययनावर परिणाम करू शकतात? तर पहिलं आहे ते म्हणजे अध्यापकाचे व्यक्तिमत्व. अध्यापकाचे व्यक्तिमत्वमध्ये अध्यापन कौशल्य, कर्तव्यनिष्ठा, शिस्त, प्रामाणिकपणा, निष्पक्षपातीपणा, आनंदी वृत्ती, सहनशीलता, समजूतदारपणा हे गुण शिक्षकाच्या उत्तम व्यक्तिमत्वाचे निर्देशक आहेत. या उलट वशिलेबाजी, शिक्षा करण्याची हौस, चिडखोरपणा, असंतुष्टता, अधिकार गाजवण्याची वृत्ती हे घटक शिक्षकाच्या उत्तम व्यक्तिमत्वाला मारक ठरणारे आहेत. म्हणजेच काय तर अशा घटकांचा अध्यापनावर विपरीत परिणाम होत असतो. याचा अर्थ असा की शिक्षकाच्या उत्तम व्यक्तिमत्वावर यशस्वी अध्ययन अध्यापनाची जबाबदारी असते आणि त्यानुसार त्याचं अध्यापन हे घडत असतं. दुसरा मुद्दा आहे तो म्हणजे अध्यापकाचा कल. तर याच्यामध्ये काय बघायचं आहे आपल्याला? तर शिक्षकाला स्वतःच्या व्यवसायाबद्दल आवड, निष्ठा, प्रेम आणि विश्वास असला पाहिजे, जेणेकरून विद्यार्थ्यांबद्दल त्याला जिव्हाळा, प्रेम, तळमळ आणि आत्मीयता वाटेल आणि त्यानुसार त्याचे अध्ययन अध्यापन हे परिणामकारक व प्रभावी होऊ शकतं. त्यानंतर तिसरा मुद्दा आहे ते म्हणजे अध्यापकाचे मानसिक आरोग्य. आता मानसिक आरोग्याचं तर काय? तर विद्यार्थ्याच्या मानसिक आरोग्याची काळजी करणाऱ्या शिक्षकाचं मानसिक आरोग्य उत्तम असणं हे गरजेचं आहे. यशस्वी अध्यापनासाठी ते आवश्यक आहे. याचं कारण काय? तर इतर कोणत्याही व्यवसायापेक्षा शिक्षक व्यवसायामध्ये शिक्षकाच्या व्यक्तिगत मानसिक आरोग्याचे महत्त्व अधिक आहे. त्याचं मानसिक आरोग्य योग्य असेल, तो आनंदी असेल तर त्याला त्याच्या कामामध्ये आनंद वाटेल व त्यानुसार तो त्याचं अध्ययन अध्यापनाचं काम हे पूर्ण करू शकतो. त्यानंतर चौथा मुद्दा आहे तो म्हणजे अध्यापक आणि कार्यसमाधान. याच्यामध्ये सर्व व्यक्तिमत्वाविषयक घटक विचारात घेऊन त्यांना योग्य असा व्यवसाय निवडणे हे व्यवसाय निवडीचा गाभा असते. मग त्याच्यासाठी शिक्षकांनी आपल्या कार्यामध्ये समाधान मिळवण्यासाठी कोणकोणत्या घटकाचा जास्त महत्त्वाने विचार केला पाहिजे? तर वैयक्तिक समाधान, क्षमता आणि समाजहित. म्हणजे त्या शिक्षकाला आपण जे अध्ययन अध्यापनाचं काम करतोय त्यामधून वैयक्तिक समाधान मिळालं पाहिजे, त्यातून त्याची क्षमता विकसित झाल्या पाहिजे. शिक्षण पेशामध्ये समाधान मिळवण्यासाठी त्याच्या क्षमता अधिक प्रवृत्त राहिल्या पाहिजे आणि त्यामध्ये त्यांनी वेळच्या वेळेला आपल्या क्षमता वाढवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. त्यानंतर समाजहित. अध्यापन क्षेत्र निवडले म्हणून त्याच्या आपल्या अध्ययन अध्यापनाबरोबरच समाजाच्या दृष्टीने कुठल्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत त्याचा विचार करूनच आपण आपले कार्य करणं अपेक्षित आहे. त्यानंतर आपल्या अध्ययनावर परिणाम करणारा तिसरा महत्त्वाचा घटक म्हणजे शाळेशी संबंधित घटक. याच्यामध्ये तुम्ही 2 प्रकारचा घटकांचा विचार करू शकता की शाळेमध्ये अध्ययनविषयक सोयीसुविधा कोणकोणत्या आहेत आणि शाळेमध्ये भौतिक सुविधा कोणकोणत्या आहेत. अध्ययनविषयक सुविधांचा विचार करायचा म्हटलं तर ग्रंथालय, प्रयोगशाळा, नकाशे, ऑडिओ व्हिज्युअल साधने म्हणजे तुमच्यामध्ये स्मार्ट TV आहे, इंटरॅक्टिव्ह बोर्ड आहे की आणखीन PPTच्या द्वारे तुम्हाला वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटी करून वेगवेगळे घटक शिकवले जातात. वेगवेगळ्या अध्यापन पद्धतीचा वापर केला जातो. या सगळ्यांचा परिणाम तुमच्या अध्ययन अध्यापनावर हा होत असतो. त्यानंतर दुसरा घटक आहे शाळेतील भौतिक सुविधा. त्याच्यामध्ये काय तर शाळेत व्यवस्थित तुमच्या बसण्याची सोय आहे, बेंचेस आहेत,
कम्फर्टेबल आहेत, भरपूर प्रकाश आहे, हवा आहे, स्वच्छता आहे. या सगळ्या सोयीसुविधा असल्या तर तुमचं अध्ययन प्रभावी होऊ शकतं. आता शेवटचा घटक आहे तो म्हणजे घराशी संबंधित घटक. आता घराशी 2 घटक महत्त्वाचे आहेत. ते म्हणजे कुटुंबाचा आर्थिक आणि सामाजिक दर्जा आणि दुसरा आहे ते कुटुंबाचा अध्ययनविषयक दृष्टिकोन. म्हणजे त्याच्या घरात जर व्यवस्थित सगळी परिस्थिती असेल, म्हणजे आर्थिक तुटवडा नसेल, सामाजिक दर्जा त्यांचा व्यवस्थित असेल, तर त्या मुलाचं अध्ययन हे उत्कृष्ट आणि चांगलं होऊ शकतो. तेच या उलट जर त्याच्या घरात रोज उठून भांडणं होत असतील, रोज त्याचे वडील दारू पिऊन आईला मारत असतील, तर त्याच्या अध्ययनावर त्याचा परिणाम हा दिसून येतो. आणि अध्ययनविषयक दृष्टिकोन म्हणजे जर कुटुंबातील सगळे शिकलेले असतील आणि तर ते विद्यार्थ्याला शिकण्यासाठी प्रेरणा देतील. या उलट जर त्यांच्या घरातील शिकलेले नसतील, तर ते म्हणणार, "काय शिकून करणार आहे? चल माझ्याबरोबर कामाला." म्हणजे थोडक्यात काय तर त्यांची जर आर्थिक परिस्थिती बेताची असेल, तर ते पैसा मिळवण्याकडे प्राधान्य देणार आणि मग शिक्षणाला ते गौण महत्त्व देणार. म्हणून सामाजिक आणि आर्थिक परिस्थिती आणि कुटुंबाचा अध्ययनविषयक दृष्टिकोन लक्षात घेणं हे महत्त्वाचं ठरतं. अशा प्रकारे मला दिलेला घटक हा पूर्ण झालेला आहे. शेवटी थोडासा स्पीडमध्ये घ्यावं लागलं आपल्याला, पण शेवटचा घटक हा सोपा होता. तरी जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्था सांगली यांना मी धन्यवाद देते की त्यांनी मला संधी दिली की माझे विचार मी तुमच्यापर्यंत मांडू शकेल. आणि तुमच्या सर्वांचेही खूप खूप आभार की तुम्ही शांतपणे माझं म्हणणं ऐकून घेतलंत. आणि धन्यवाद.